कारलं म्हणलं की तोंड वाकडे होते ती, पण अशा प्रकारे कारलं बनवलं ना, आता अर्धा कडवटपणा बनवायच्या आधीच निघून जातोय. फक्त कारल्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि मीठ टाकून 10-12 तास आधी कारलं चांगलं मुरून द्यायचं आणि मग स्वच्छ पाण्याने खळखळून मीठ काढून धुवून घ्यायचं सगळं. आणि ही पेस्ट घेतली अद्रक लसण खोबऱ्याची आणि थोडं शेंगदाण्याचा कूट घेतला याच्यात. आता हा मसाला थोडासा घट्ट व्हावा म्हणून बेसन पण भाजून घेतलंय, थोडंसं 2 चमचे बेसन भाजून घालणार या मसाल्यामध्ये मी. आणि मग आपलं तिखट हळद मीठ सगळं घालून मिक्स करून घेतलं आणि धुतलेली कारली होती त्याच्यामध्ये भरून घेतला मसाला मस्तपैकी. कारलं कोणतं बी करा मंडळी, पण ज्यावेळेस आपण कापून घेतो का नाही कारलं, त्याला मीठ लावून 10-12 तास ठेवलं का नाही, मग कारल्यातला कडवटपणा अर्धा निघून जातो. हीच आपली सिक्रेट टिप आहे याच्यामधली. ही हिरवीगार कारली बघून ना भाजी बनवायच्या आधीच खाऊ वाटायला लागली ती, पण नाही आता भाजी बनवल्याशिवाय मार्ग नाही ना. आपलं तेल टाकलं, तेलामध्ये टाकली जिरी मोहरी, चांगली तडतडू दिली आणि बाकी काहीच टाकायचं नाही, डायरेक्ट कारली टाकायची आणि फुल गॅसवर झाकण ठेवून परतायची थोडा वेळ. आता कारलं शिजायला पाणी तर लागणार मंडळी, तर आपलं भांडं आहे नाही मसाला बनवून घेतलेलं तेच धुवायचं आणि त्याचंच पाणी टाकायचं आणि शिजली की खायचं झालं.